ही चिज्जड ग्रंथी म्हणजे नेमकं काय? ही गाठ किंवा हा गुंता कसा काय सोडवायचा? परमार्थाच्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचा जर मुद्दा असेल तर तो हाच. क्रक्स ऑफ द प्रॉब्लेम म्हणतात तो हा चिज्जड ग्रंथी आहे. चिज्जड ग्रंथीचा अर्थ असा की चित्त म्हणजे चैतन्य आणि जड म्हणजे शरीर, ह्या दोन्हीची गाठ म्हणजे चिज्जड ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठ. आता ह्याचा खुलासा व्हायला पाहिजे. आपलं स्वरूप ज्याला आपण म्हणतो, जीवाचं स्वरूप, ते म्हणजे आहे सच्चिदानंद. सत, चित आणि आनंद हे आपल्या जीवाचं स्वरूप आहे. आपलं स्वरूप याचा अर्थ काय? आपण ते आहोत. आणि हे जे सच्चित आणि आनंद असे जे तीन आहे, त्याच्यामध्ये सत म्हणजे केवळ असणेपणा आणि शक्ती, चित म्हणजे जाणीव आणि नेणीव, आणि आनंद म्हणजे सुख आणि शांती, असं आपण ज्याला म्हणतो. त्या चितला शब्द दुसरा म्हणजे जाणीव, त्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्शियसनेस म्हणतो. आणि ही दिव्य आहे, म्हणजे डिव्हाइन आहे. डिव्हाइन कॉन्शियसनेस आहे. आज सर्वांकडे जो कॉन्शियसनेस आहे तो ऑर्डिनरी आहे, पण हे जे स्वरूपाच्या ठिकाणी जी जाणीव आहे ती डिव्हाइन आहे, म्हणून त्याला डिव्हाइन कॉन्शियसनेस असं म्हणतात. तो विषय फार मोठा आहे. तर ही जी दिव्य जाणीव आपल्या ठिकाणी जी आहे, त्या दिव्य जाणीवेचं स्फुरण होतं. आनंदाच्या स्वरूपामुळे दिव्य जाणीव स्फुरते, कळलं की नाही, आणि विश्वरूपाने प्रगट होते आणि आपल्या ठिकाणी शरीर रूपाने प्रगट होते. तर हे जे आपलं जे शरीर आहे त्याचा आणि त्या जाणीवेचा संबंध येतो. तो कसा येतो ते बघण्यासारखं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही आनंद, आता इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटीला जर व्यक्त व्हायचं असेल तर त्याला माध्यम पाहिजे. म्हणजे बल्ब म्हणा, व्हिडिओ म्हणा, जे काय माध्यम असेल, मीडियम, त्या मीडियमच्याद्वारे इलेक्ट्रिसिटी व्यक्त होते. इलेक्ट्रिसिटीला स्वतः व्यक्त होता येत नाही, पण ते कोणीतरी आपल्याला माणसाने ते व्यक्त करावं लागते बल्बच्या द्वारे. तसं इथे नाही. इथे जी चैतन्य शक्ती जी आहे ती इलेक्ट्रिसिटीसारखीच आहे, पण इलेक्ट्रिसिटीपेक्षा वेगळी आहे. ती जड आहे, तर ही चिद्रूप आहे आणि ही स्वयंभू आहे. हिच्या ठिकाणी जे काही आहे ते सगळं स्वयंभू आहे. ज्ञान, आनंद, शक्ती हे सगळं त्याच्या ठिकाणी स्वयंभू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की ही जी जाणीव आहे ती आनंद स्वरूपाच्या अपेक्षेत जेव्हा स्फुरते आणि जगरूपाने प्रगट होते. अनंत रूपे अनंत विष, त्याच्यामध्ये आपण एक आहोत. वी आर वन ऑफ देम. आणि ते म्हणजे हे शरीर. आता ही जेव्हा स्फुरते प्रगट होण्यासाठी, तेव्हा प्रथम त्या जाणीवेमध्ये स्फुरण होतं. स्फुरण झालं की मग ती कुठली तरी मीडियम पकडण्याचा प्रयत्न करते. त्या मीडियमच्याद्वारे ती प्रगट होते. ती प्रगट होण्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे प्रक्रियेमध्ये त्या डिव्हाइन जाणीवेला म्हणजे दिव्य जाणीवेला स्वरूपाचा विसर पडतो. आणि त्या विसरामुळे मी त्याला भ्रम असं म्हटलेलं आहे. हा जो विसर आहे त्याला भ्रम असं म्हटलं आहे. आणि हा जो भ्रम होतो त्यामुळे त्याच्या ठिकाणी भ्रम काय होतो? मी कोण, हा भ्रम होतो. मग त्याचं उत्तर तोच देतो की मी शरीर, म्हणजे कल्पना करतं मी शरीर, इथे कल्पना आली. आणि अशा तऱ्हेने मी शरीर इथपर्यंत ते जेव्हा येतं तेव्हा ते शरीर आणि ती जाणीव यांची इथे गाठ पडली. आता ही जी गाठ पडली ती त्या गाठीतून जो नाद निघाला तो म्हणजे मी, कारण की नाही, त्याच्यातून जो नाद निघाला किंवा स्फुरण झालं ते मी. म्हणून जगामध्ये प्रत्येक माणूस मी मी म्हणतो. प्रत्येक माणूस. मग तो इंग्लिशमध्ये आय म्हणेल, कानडीमध्ये नानू म्हणेल, मराठीमध्ये मी म्हणेल, पण प्रत्येक माणूस मी 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 म्हणत असतो, कळलं की नाही. तर हा जो मी आहे, ही मी म्हणजे गाठ आहे. चित आणि जड. चित म्हणजे चैतन्य म्हणजे जाणीव, आणि जड म्हणजे शरीर यांची ही जी गाठ पडली ही चिज्जड ग्रंथी. आता ही जी चिज्जड ग्रंथी जी आहे ती पहिली गाठ पडली म्हणजे मी शरीर असं कोण म्हणतं? ती जाणीव
मी शरीर म्हणतं. लक्षात घ्या, इथं महत्त्वाचा विषय आहे. मी शरीर हे ती जाणीव म्हणते. लक्षामध्ये आलं की नाही? आता पुढे काय होतं आहे, इथपर्यंत थांबत नाही. मी शरीर असं म्हटलं ना की त्या जाणीवेला, म्हणजे त्या दिव्य जाणीवेला जीवत्व प्राप्त होतं. म्हणजे जे शिव होतं ते जीव झालं. कळलं की नाही? जो परमात्मा होता तो जीवात्मा झाला, अशी त्याच्यामध्ये पालट झाली. आता इथे पुन्हा थांबत नाही. आता इथे काय होतं आहे की मायेच्या प्रभावामुळे हे सगळं होतं. माया म्हणजे रिझन अननोन. विसर पडतो म्हणजे का पडतो, कोण पाडतं, अननोन, म्हणून त्याला माया म्हटलेलं आहे. आता पुढे काय होतं आहे, ही जी इथे मी शरीर इथपर्यंत ते आलं, त्यामुळे त्याला जीवत्व प्राप्त झालं. आता हा जो जीव आहे, ह्या जीवाच्या ठिकाणी काय होतं आहे की शरीर धारण केल्यानंतर समाजाकडून त्याचा संस्कार मिळतात, शिक्षण मिळतं, शिकवण मिळते. ह्याच्यातून त्याच्या ठिकाणी मी अमुक आणि मी असा या दोन गोष्टी निर्माण होतात. कळलं की नाही? त्याला मी पण असं म्हणतात. त्याला शास्त्रामध्ये मी पण असं म्हणतात. हे जे मी पण आहे त्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू म्हणजे अहंकार आणि दुसरी बाजू म्हणजे अभिमान. म्हणून प्रत्येक जगामध्ये प्रत्येक माणसाला ह्या दोन्ही गोष्टी असतात. त्याला अहंकार असतो आणि अभिमान असतो. आणि हा अहंकार आणि अभिमान कसा नांदतो, कसा नांदायचा, कसा नांदणार, या सर्व गोष्टी त्याला मिळणाऱ्या संस्कारावर अवलंबून असतात. म्हणून निन्या धर्माचे लोक आहेत, निन्या जातीचे लोक आहेत, निन्याळ्या वंशाचे लोक आहेत, निन्याळ्या पंथाचे लोक आहेत. हे निन्या प्रकाराने वागतात, बोलतात, चालतात. याचं कारण त्यांना मिळालेलं शिक्षण, शिकवण आणि संस्कार. ह्याच्यामुळे होतं काय की मी असं शरीराच्या ठिकाणी त्या जाणीवेने म्हटलं आणि पुढे ते मीपणावर आलं. मीवरून मीपणावर आलं. मी पण कशात आहे? अहंकार आणि अभिमान. आता अहंकार आणि अभिमान म्हणजे काय ते सांगतो. अहंकार म्हणजे मी अमुक. कळलं की नाही? मी अमुक म्हणजे पहिला अहंकार काय? मी शरीर. ते आता संपलं. आता पुढे मी अमुक म्हणजे कोण? मी पोंक्षे, मी शरद पोंक्षे. हा झाला. मी पण जे सुरुवात झाली ना ती इथून झाली. अहंकार ज्याला म्हणतात ना, मी पणाला जी सुरुवात झाली ती इथून झाली. तुम्हाला आता विचारलं तुम्ही कोण म्हणून, कोणी विचारलं अहो तुम्ही कोण, तुम्ही असं उत्तर देता का मी शरीर म्हणून? चुकून पण देणार नाही. तुम्ही उत्तर काय देणार? मी शरद पोंक्षे. कळलं की नाही? असं तुम्ही उत्तर देणार. म्हणजे चुकूनसुद्धा तुम्ही मी शरीर म्हणणार नाही. कळलं की नाही? परमार्थामध्ये लोक जे चुकतात ना ते या पॉईंटला चुकतात की मी शरीर हा भाग वेगळा आणि मी शरद पोंक्षे हा भाग वेगळा. शरद पोंक्षे मी म्हणजे मी पण, आणि तिथे मी आणि मी पण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी. तर हे जे मी पण आहे ह्याच्यामध्ये पहिला म्हणजे मी शरद पोंक्षे हे झालं. हा झाला सूक्ष्म अहंकार. आता अभिमान कशाला म्हणतात? अभिमान म्हणतात की मी कोण ब्राह्मण, मी कोण हिंदू, मी कोण कोकणस्थ, मी कोण नट, म्हणजे साधासुद्धा नट नाही, मला अल्फा अवॉर्ड मिळाला आहे. अशा तऱ्हेने तुमच्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे याला अभिमान असं म्हणतात. कळलं की नाही? म्हणून जे प्रत्येक माणसाला अहंकार असतो, प्रत्येक माणसाला अभिमान असतो. हे लक्षात ठेवायचं. जगामधला कुठलाही माणूस घ्या, त्याच्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी असतातच. अगदी लहान मूल जरी झालं ना तरी त्याच्या ठिकाणी अहंकार असतो आणि अभिमान असतो. कळलं की नाही? आणि हा जो अहंकार आणि अभिमान जो आहे हा फुगत 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 जातो. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे प्रथम नुसता मी, आता हा मी शरद पोंक्षे त्याची सुरुवात कुठून झाली? पाळण्यात तुम्ही 12व्या दिवसापासून. तुम्ही जर जन्माला आला तेव्हा तुम्हाला नाव नव्हतं, गाव नव्हतं, तुम्हाला जात नव्हती, धर्म नव्हता, काही नव्हता. आता काय झालं आहे? 12व्या दिवशी
तुम्हाला नाव दिलं शरद, मग तुमच्या वडिलांचं नाव आलं, मग वंश आले, त्याच्याबरोबर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू करता 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 हा फुगा फुगत 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 एवढा मोठा झाला की त्या फुग्याने त्या सगळ्यांना व्यापून टाकलं. कोणाला व्यापून टाकलं ते बघा. त्या फुग्याने शरीराला व्यापून टाकलं. व्यापून टाकलं म्हणजे काय, शरीराचा पत्ताच नाही. मी पौंश आहे, मी शरीर आहे याचा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे पत्ताच नसतो. तुम्ही फक्त आरशामध्ये बघता तेव्हा तुम्ही शरीर बघता. ते सुद्धा कशासाठी, तुम्हाला काम करायचं आहे, व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून. तुम्ही संपूर्ण शरीर बघतच नाही, तुम्ही फक्त एवढंच बघता आणि आपले कपडे. तर सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे तर ह्या शरीराच्या ठिकाणी शरीराला व्यापून टाकलं कोणी, या मीपणाने म्हणजे अहंकार अभिमान या दोन गोष्टीने मीला, शरीराला, जीवाला, शिवाला आणि देवाला सर्वांना व्यापून टाकलं कोणी, ह्या फुग्याने. म्हणजे अहंकार आणि अभिमान हा जो फुगा म्हणजे मीपण, ह्या फुग्याने सगळ्यांना व्यापून टाकलं. कळलं की नाही. ती इतकं व्यापून टाकलं की त्यांचा आज कोणाला पत्ताच नाही. आज बघा तुमच्या जीवनामध्ये अगदी प्रामाणिकपणे सांगा, परमेश्वर तुम्हाला कुठे जाणवला नाही, ईश्वर जाणवला नाही, जीव जाणवला नाही, शिव जाणवला नाही, देह जाणवला नाही. मग तुम्हाला जाणवलं काय, मी पौंशे, मी नट आहे, मला चांगलं काम केलं पाहिजे, त्यासाठी मला चांगली मेहनत केली पाहिजे, त्यासाठी मला चांगला अभ्यास केला पाहिजे. कळलं की नाही. आणि हे झालं तुमच्या बाजूने झालं. आणि तुम्हाला धर्म, जात, पंथ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन चिकटल्या. म्हणजे केवढा फुगा झाला तो. ह्याच्यातून काय झालं, ह्याच्यातून तुम्ही इतरांपासून वेगळे पडलात. त्यात काही बिघडत नाही, वेगळे पडलं म्हणून बिघडत नाही. मग ही जी चिज्जड ग्रंथी जी निर्माण झालेली आहे, या चिज्जड ग्रंथीमधून फक्त आपल्याला आपला विसर पडला पहिल्या स्टेजमध्ये. मीला विसर पडला आपल्या स्वरूपाचा. आणि पुढे मीपणामुळे त्याला घसरण जी झाली ती अगदी तो अहंकार अभिमानापर्यंत त्याची घसरण झाली. म्हणजे परमेश्वर या पदावरून घसरत 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 तो अहंकार आणि अभिमान इथपर्यंत तो घसरत घसरत आला. इतकी त्याची म्हणजे अधोगती झाली. कळलं की नाही. आता ह्याच्यामध्ये गंमत अशी आहे की ही जी चिज्जड ग्रंथी निर्माण झाली ह्याच्यामध्ये मूळ म्हणजे माया म्हणजे विसर. बरोबर. आता ही चिज ग्रंथी सोडवायची कशी हा महत्त्वाचा प्रश्न. त्याच्यासाठी सद्गुरू लागतात. तुम्ही म्हणा मी माझ्या स्वतःच्या बळावर ही सोडवेन, या जन्मात नाही कुठल्याच जन्मात सोडता येणार नाही. त्याला सद्गुरूच पाहिजे. आणि सद्गुरूच्या मदतीने सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतात, प्रबोधन करतात, साधना शिकवतात, ती कशी करायची, काय करायची, केव्हा करायची ते शिकवतात. आणि त्याच्यातून तुम्हाला ही चिज्जड ग्रंथी सोडवायची असते. आणि ही सोडवताना दोन बाजूने सोडवायची असते. एक आतून म्हणजे मायेच्या बाजूने आणि बाहेरून म्हणजे समाजाच्या अंगाने. का तुमच्यावर संस्कार कोणी केले, समाजाने केले. कळलं की नाही. मग आई वडील वगैरे सगळे समाजामध्ये आले, तिथून तुमच्यावर संस्कार झाले, त्याच्यातून तुमच्या ठिकाणी हा फुगा तयार झाला मीपणाचा. आणि मायेच्या बाजूने तुम्हाला स्वरूपाचा विसर पडला आणि तुमच्या ठिकाणी मी जीव ही तुमच्या ठिकाणी कल्पना निर्माण झाली. आणि ह्या दोन्हीतून म्हणजे ह्या बाजूने माया, ह्या बाजूने समाज, अशा तऱ्हेने आपलीमध्ये सँडविच झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर सोडवणूक करून घ्यायची असेल ना तर सोडवणूक करून घेण्यासाठी जंगलात जायला नको, नोकरीधंदा सोडायला नको, बायको मुलांना सोडायला नको, घरदार सोडायला नको. फक्त ही चिज्जड ग्रंथी सोडवण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे सद्गुरूकडून मार्गदर्शन घेणं, त्यांच्याकडनं प्रबोधन, ज्ञान, साधना. आता सद्गुरू साधना शिकवतात म्हणजे काय करतात, दिव्यबोध दिव्य साधना की त्याच्या अंगाने तुम्हाला मायेच्या बाजूने आपल्याला विसर कसा पडलेला आहे त्याच्यावर आपण मात कशी करायची ते शिकवतात. आणि समाजाच्या अंगाने आज आपल्यावर जे काही फुगा निर्माण झालेला आहे तो फुगा तसाच ठेवून त्याच्यावर मात कशी करायची हे सद्गुरू दोन्ही बाजूने शिकवतात. पण सगळे सद्गुरू शिकवत नाहीत.
बाकीचे जे जे सद्गुरू आहेत ना, ते खरं सांगायचं म्हणजे चितजड ग्रंथीपर्यंत ते कधी जातच नाहीत. हे बाकीचे संप्रदाय आहेत ना, ते चितजड ग्रंथी हा शब्दसुद्धा उच्चारत नाहीत. मग त्याच्याबद्दल मार्गदर्शन हे ते वगैरे हे सगळं नंतरची गोष्ट, कळलं की नाही. तर सांगायचा मुद्दा असा की ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूने अटॅक करायचा असतो, एक मायेच्या बाजूने आणि दुसरा समाजाच्या बाजूने. म्हणून मायेला ओलांडून जायला पाहिजे, इथे समाजावर मात करायला पाहिजे. आता ती कशी करायची, तर माया ओलांडून जर तुम्हाला जायचं असेल तर त्याला संतांनी सांगितलं नामस्मरण. पण नामस्मरण म्हणजे काय, नुसतं नामाचा उच्चार नाही, त्यात स्मरण महत्त्वाचं आहे, कळलं की नाही. म्हणजे देवाचं स्मरण. आता देवच माहीत नाही तर देवाचं स्मरण काय करणार. सद्गुरू ती काही देवाची ओळख करून देतात. हा देव आता तू याला पाह. मग पाहता 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 त्याला स्वरूपाचा साक्षात्कार होईल. ही एक बाजू झाली, कळलं की नाही. हा साधनेचा भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूने जो समाज, त्या समाजाने आज आपल्याला जे मी पण दिलेलं आहे, ते मी पण म्हणजे काय. तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. फुगा एक मी उदाहरण दिलं, तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. वॉलपेपर माहिती आहे ना, वॉलपेपर. तुम्ही भिंतीवर वॉलपेपर लावता, भिंत गेलीच बेपत्ता आणि तुम्हाला दिसतं काय, वॉलपेपर. आता वॉलपेपरवर जे चित्र असतं, मग वाघ म्हणा किंवा सुंदर निसर्ग म्हणा, तुम्ही तो निसर्ग पाहता, तो वॉलपेपरही पाहत नाही, कळलं की नाही. म्हणजे तुम्ही नुसतं चित्र पाहता, त्याच्या पाठीमागचा वॉलपेपर बघत नाही. आणि वॉलपेपरच्या पाठीमागे जी भिंत आहे ती तर बेपत्ताच. तसं आज आपल्याकडे झालेलं आहे की आज आपल्याकडे हे जे मी पण आहे म्हणजे वॉलपेपर आहे. त्या वॉलपेपरने आपल्याला इतकं झाकून टाकलेलं आहे की त्या वॉलपेपरच्या पाठीमागे एवढं आहे. त्या वॉलपेपर पाठीमागे देव आहे, त्याच्या पाठीमागे मी आहे, त्याच्या पाठीमागे जीव आहे, त्याच्या पाठीमागे शिव आहे, त्याच्या पाठीमागे देव आहे. सगळ्यांना व्यापून टाकलं, म्हणजे बाजूला सारलं. आणि इथून जर आपण बघायला गेलं तर या बाजूने समाजाने आपल्यावर तो वॉलपेपर लावलेला आहे. तो वॉलपेपरच आज आपण आहोत असं आपल्याला वाटतं. आणि त्या वॉलपेपरवरचं जे चित्र आहे तेच आपण, अशी आज आपली धारणा झालेली आहे. मग आता ह्याच्यासाठी काय करायचं. ह्याच्यासाठी पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वॉलपेपर आला कुठून, त्याला आधार कोणाचा. त्याला आधार भिंतीचा आहे, त्याला आधार भिंतीचा आहे. भिंत आली कुठून, ती कोणीतरी निर्माण केलेली आहे, कळलं की नाही. म्हणजे ह्या सगळ्यांचं स्मरण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे, या सगळ्यांचं स्मरण आपल्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि इथे देवाचं स्मरण असलं पाहिजे. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूने आपल्याला स्मरण असलं ना की मग आपल्याला जीवन जगत असताना फार सोपं जातं. आता तुम्ही नाटकात काम करता, त्या नाटकात काम करत असताना तुम्ही विलनचं काम करता, तुम्ही नायकाचं काम करता, तुम्ही आणखीन कामं करता, म्हाताऱ्याचं करता, तरुणाचं करता. पण हे सर्व करत असताना तुम्ही स्वतःला विसरता का, नाही विसरत. तसं इथे झालं पाहिजे. इथे तुम्ही संसार करा, धंदा करा, व्यवसाय करा, उद्योग करा, पण त्या मुळाला विसरता कामा नये. मग मा मनुस्मर युद्धाचं असं आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याचं कारण हे आहे की तू कर, सर्व कर. संसार सुखे संसारा करी, वाचे उच्चारावा हरी, असोनी संसारी जीवे वेग करी. की तू संसारात राहा. संसार सोडा म्हणून कोणी सांगितलं आहे, ज्ञानेश्वर महाराज सांगत नाही, कोणीच सांगत नाही. तर संसार सोडायचाच नसतो, संसारात राहायचं, फक्त स्मरण देवाचं, कळलं की नाही. देवाच्या स्मरणात सर्व काय करायचं, ए टू झेड जे काय करायचं ते देवाच्या स्मरणात, कळलं की नाही. आणि अशा तऱ्हेने पण देवाचं स्मरण, देवाची ओळख. डोळे मिटल्यानंतर तुम्हाला देवाला पाहता आलं पाहिजे, डोळे उघडल्यानंतर तुम्हाला देव दिसला पाहिजे. अशा तऱ्हेने आतून आणि बाहेरून जेव्हाला त्या आतून मायेला आपण ओव्हरकम करतो, मात करतो मायेवर, आणि तिकडनं समाजावर मात आपण करतो. आणि अशा तऱ्हेने आपल्याला दोन्ही बाजूने मात करता आली की आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा साक्षात्कार होतो. आणि आपलं स्वस्वरूप किती गोड आहे, किती आनंद घन आहे याची आपल्याला अनुभूती येते. आता हे कोणामुळे येते, सद्गुरूमुळे येते. म्हणून सद्गुरू आता करायचा की सद्गुरू करायचं नाही हे कोणी ठरवायचं, हे तुम्ही ठरवायचं. आणि म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्प. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात
ऐश्वर्यात ठेवी। सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,